तालुका प्रमुख यांनी हॉटेल वृंदावन या ठिकाणी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली। तर या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर संजयजी सोनार साहेब आमचे पक्षप्रमुख या ठिकाणी आले असता त्या ठिकाणी या तालुका प्रमुखांनी आणि त्यांच्या समर्थकांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि तो गोंधळ घातल्यानंतर ते प्रकरण आमच्यावर त्या ठिकाणी शिकवण्याचा त्यांनी केविलवाना त्या ठिकाणी प्रयत्न केला। परंतु तसं जर पाहिलं तर लोकांनी सगळी बाब पाहिली की कोणी गोंधळ घातला, कशामुळे घातला, काय घातला आणि सगळं सावरण्यासाठी त्यांनी काल वृंदावन या ठिकाणी पत्रकार परिषद केली। परंतु त्या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम काही आरोप केले। त्या आरोपामध्ये आजच्या लोकप्रिय दैनिकाला सुद्धा देशमुखीला सुद्धा बातमी आलेली आहे की हे जे पदाधिकारी माजी पदाधिकारी आहे ते पक्षाचे त्या ठिकाणी क्रियाशील सदस्य आहेत। तर मी या माध्यमातून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या वरिष्ठ नेत्यांना या ठिकाणी विचारू इच्छितो की उपजिल्हा प्रमुख पद हे लहान पद नाहीये, खूप मोठं जबाबदारीचं पद आहे। तालुका प्रमुख पद सुद्धा हे खूप मोठं जबाबदारीचं पद आहे। तालुका प्रमुख पद हे हा पक्षाचा जो तालुक्याचा प्रमुख असतो त्याच्याकडे पूर्ण संघटनेचं काम असतं। त्या अशा व्यक्तीला आणि काम करणाऱ्या व्यक्तीला ते त्या ठिकाणी पद दिलं जातं। जिल्ह्याभरात संपूर्ण जिल्ह्याभरात जो अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतो, संघटनेचं काम करतो, चांगल्या पद्धतीचं संघटन करतो, आपल्या पक्षाने केलेले कामं किंवा सामान्य गोरगरीब जनतेचे जे कामं आहेत किंवा विद्यार्थ्यांची कामं असतील, शेतकऱ्यांची कामं असतील, हे कामं जो मार्गी लावतो अशा लोकांना हे पदं मिळतात आणि त्या ठिकाणी कुठेतरी वरिष्ठ त्या ठिकाणी दखल घेत असतात आणि बगर क्रियाशील असल्याशिवाय हे असे मोठमोठे पदं त्या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळे मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या दिवशी आमच्या नियुक्ती दिलेल्या आहे तेच आपण त्या ठिकाणी बघावं, त्या ठिकाणी वरिष्ठांना विचारणा करावं की हे क्रियाशील सदस्य आहेत किंवा नाही। तर आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही सर्व जे पदाधिकारी हे अक्षरशः 15 वर्षापासून, कोणी 12 वर्षापासून, कोणी 10 वर्षापासून, कोणी 11 वर्षापासून म्हणजे एक तपापासून त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करतो आणि शिवसेनेनेच आम्हाला त्या ठिकाणी क्रियाशील बनवलेलं आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी काही बातम्या अशा आल्या की विरोधकांच्या गळ्यात गळे घालतात। यांनी त्या ठिकाणी लोकसभेला काम केलं नाही, त्या ठिकाणी विधानसभेला काम केलं नाही, त्या ठिकाणी नगरपालिकेला काम केलं नाही। लोकसभेचा मुद्दा जर त्या ठिकाणी असेल तर या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब हे जवळपास 30,000च्या मताधिक्याने 29,000 काही समथिंग या मताधिक्याने आपल्या लोकसभेला त्या ठिकाणी निवडून आले आणि माझ्यावर जी जबाबदारी टाकली होती ती जबाबदारी मी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली। या भागामध्ये देवघर शहर असतील किंवा मग माझ्याकडे सावरकुंडली सर्कल असेल, या सर्कलमधून देवघर शहरातून लीड देण्याचं काम आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे आणि आपण सुद्धा पत्रकार आहात, आपण त्यांना त्या ठिकाणी फोन करून विचारू शकता की माजी उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर असतील, तालुका प्रमुख माजी तालुका प्रमुख आणि शिट्टे असतील, आमचे संघटक रणजित भाऊ काकडा असतील, यांनी पक्षाचं काम त्या ठिकाणी लोकसभेला केलं किंवा नाही हा मुद्दा जर तुम्ही त्या ठिकाणी जर घेऊन जर गेले, विधानसभेला जर गेले तर त्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी विचारता डॉक्टर खेडेकरांना विचारा, खेडेकर ते म्हणतात त्यांनी मुद्दा तो काढला, परंतु आपण त्या ठिकाणी मला माझ्यावरची जबाबदारी दिली होती। आता जर देवघरच्या जर आपण जर शहर जर पाहिलं तर या ठिकाणी सामाजिक विषय त्या ठिकाणी जर केला आपण तर सामाजिक हिशोबाने सुद्धा माझ्यावर काही प्रमाणात त्या ठिकाणी जबाबदारी दिली होती की दीपक बोरकर तू माळी समाजातून त्या ठिकाणी येतो, त्यामुळे तुझ्याकडे माळीपुरा असेल, त्यानंतर या आपल्या तालुक्यामध्ये माळी समाजाचे जे गाव आहे त्याकडे खूप विशेष करून अजून जास्त लक्ष दे। आता माळीपुऱ्यामध्ये जर आपण जर विचार जर त्या ठिकाणी जर पाहिला तर जवळपास 60% जास्त 70% जरी म्हटलं तरी 60 ते 65% मतदान हे एकट्या खेडेकर साहेबांना त्या ठिकाणी झालेलं आहे। आपण विधानसभेचे तुम्ही त्या ठिकाणी बूथ बघा, बूथाची आकडेवारी त्या ठिकाणी बघा, त्यानंतर माळी बघून जे देवघर तालुक्यात जे गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा खेडेकर साहेब हे बऱ्याचशा ठिकाणी नंबर 1ला आहेत, एका 2 ठिकाणी ते 2 नंबरला गेले असतील, पण अत्यंत चांगल्या पद्धतीचे मतं त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि आम्ही कसे विरोधकांच्या गळ्यात गळे घालण्यासारखं काम होईल। आम्ही हाडामासाचे शिवसैनिक आहोत, हाडामासाचे रक्ताचे शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचे विचार, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे विचार, प्रतापरावजी जाधव साहेबांचे विचार, आमचे संपर्क प्रमुख सोनार साहेब असतील, संजय गायकवाड साहेब असतील, संजय रायमुलकर साहेब असतील, या सर्वांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी इकडल्या भागात अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिवसेनेचं त्या ठिकाणी काम करतो। बंधूंनो, विरोधकांच्या गळ्यात गळे जर घातले याचा जर आपण जर त्या ठिकाणी विचार जर केला तर आपण मागची नगरपालिका त्या ठिकाणी पाहायला पाहिजे की नगरपालिका कशा पद्धतीने त्या ठिकाणी शिवसेनेनं लढवली का कोणी लढवली हा मुद्दा अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी सांगतो। त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे नगरपालिका निवडणुकी लागायच्या